नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगल्सवरती. आपण बघूया की PSIमध्ये जी जागा म्हणजे कंबाईनची परीक्षा असेल किंवा एकंदरीत बघायला गेलं तर PSI हे पद महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे गृह विभागाअंतर्गत जे पद येतं, ओके, तो पद जे आहे ते एकूण कशा प्रमाणामध्ये पद भरती केली जाते त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत. काही विद्यार्थी आहेत त्यांना याच्याविषयी माहिती नाही, पण थोडक्यातच व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही बघू शकता इथं जर बघायला गेलं तर MPSC मार्फत परीक्षा बघायला गेलं तर हे इथं बघू शकता तुम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणजे त्याला PSI म्हणतात. इथं 25 आणि 50. तर इथं बघू शकता की सरळ सेवेअंतर्गत जर बघायला गेलं तर सरळ सेवेअंतर्गत 25% पद भरण्यात येतात. त्याच्यानंतर प्रमोशन जे असतं त्या 25% आणि जी MPSCची परीक्षा असते जसं की कंबाईनची परीक्षा आहे त्याच्यामध्ये एकूण बघायला गेलं तर 50% पदं भरता येतात. म्हणजे 50% पदं हे MPSC मार्फत भरण्यात येतात, 25% पदं हे प्रमोशननं आणि 25% पदं हे डिपार्टमेंटल. म्हणजे मागच्या वेळी जी जाहिरात आली होती 615 पदाची PSI डिपार्टमेंटलची, ओके, हे आजचंच नोटिफिकेशन आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवा म्हटलं की विद्यार्थी असतात की मग मागच्या वेळेस व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे की खूप विद्यार्थी म्हणत होते की जे डिपार्टमेंटलची एक्झाम आहे ती रद्द होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग खूप विद्यार्थ्यांनी असं केलं की जे ज्यांची आर्थिक परिस्थिती वगैरे बिकट असते ते विद्यार्थी पोलीस होतात आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंटलची एक्झाम देऊन PSI होतात. तर अशा विद्यार्थ्यांचं थोडक्यात बघायला गेलं तरी त्यांच्यावर अन्यायच होता. त्याच्यामुळं ह्याचा निर्णय गृह विभागाने घेतलेला आहे, चांगल्या प्रकारे निर्णय घेतलेला आहे. जर बघायला गेलं तर हे जे आहे पद ते मर्यादित परीक्षा जे डिपार्टमेंटल असतं त्याची पण लवकरात लवकर जाहिरात येईल. मागच्या वेळी 615 पदांची जाहिरात होती आणि ह्यावेळेससुद्धा चांगली जाहिरात येईल. आणि 50% पदं जे आहेत ते MPSC मार्फत कंबाईन मार्फत भरण्यात येतात आणि 25% प्रमोशन आणि 25% जे पदं असतात ते डिपार्टमेंटल ते कंटिन्यू ठेवलेले आहेत. ओके, तर जे विद्यार्थी फक्त पोलीस झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आहे. किती वर्षानंतर पदभरती होत असते हे तर आपल्याला माहिती आहे. 2-3 वर्षाच्या आसपास जसं वॅकन्सी अवेलेबल होतील तसं डिपार्टमेंटलची एक्झाम होत असते. परंतु एक विशेष गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे की नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी किंवा जे विद्यार्थी पोलीस झालेले आहेत त्यांच्यासाठी बघायला गेलं तर तुमची डिग्री जर असेल तर डिग्री जर झाली असेल तर 4 वर्षानंतर म्हणजे एक तुम्ही पोलीस आहात म्हणजे हेड कॉन्स्टेबल आहात ते 4 वर्षानंतर तुम्ही डिपार्टमेंटची परीक्षा देऊ शकता. याचा स्पेशल व्हिडिओ आहे परंतु थोडक्यात मी सांगतो. त्याच्यानंतर 12वी असेल तर तुम्ही 5 वर्षानंतर देऊ शकता आणि जर 10वी असेल तर तुम्ही 6 वर्षानंतर म्हणजे 6 वर्षानंतर बघायला गेलं तर काही तरतुदी वगैरे आहेत तुम्ही ते बघू शकता. 10वी नंतर म्हणजे जे विद्यार्थी फक्त 10वी पास झालेले आहेत ते सुद्धा परीक्षा देऊ शकतात. त्याची विशेष तरतूद बघायची. परंतु डिपार्टमेंटलची परीक्षामध्ये बघायला गेलं तर डिग्रीवरचे जे आहेत ते फक्त 4 वर्ष सेवाकाल तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटलची एक्झाम देऊ शकता आणि जे 12वी विद्यार्थी कॉन्स्टेबल झालेले आहेत ते 5 वर्षानंतर डिपार्टमेंटची परीक्षा देऊन त्यांचं स्वप्न म्हणजे PSI हे पद मिळवू शकतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता. आपल्यासाठी युजफुल असेल, तुम्हाला वाटत असेल तर लाईक करायचं आणि तुमच्या मित्रासोबत देखील शेअर करायचं आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.